आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक, निष्ठा, स्वाभिमान आणि संकट काळात त्याला धैर्यानं कसं तोंड द्यायचं असतं याचं महाराष्ट्रातलं मूर्तिमंत उदाहरण नामदार जयंतरावजी पाटील साहेब। या मतदारसंघाचे खरं तर आमदार, पण जे फक्त मतदारसंघापुरते राहिले नाही तर ते महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट असा ठसा उमटवला। ते राजेश भैया टोपे, बाबाजानी दुरानी, नागेशजी फाटे, पंडितरावजी कांबळे, सुनीलजी गव्हाणे, निसारजी देशमुख, कपिलजी आखात, अर्जुनजी घोंगडे, सुरेखाताई लहाने, नंदकिशोरजी देशमुख, संभाजीराव देशमुख, अमोलजी लहाने, कल्याणजी सपाटे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण, खरं तर उशीर झाला याची पुरेपूर कल्पना, त्यामुळे निवेदकांनी जरी मनसोक्त व्यक्त व्हावं जरी सांगितलं असलं तरी फार जास्त वेळ बोलणार नाही, कारण मला वाटतं घनसावंगीमध्ये भैयासाहेब आल्यानंतर फार जास्त वेळ बोलण्याची आवश्यकता भासणार नाही साहेब, कारण घनसावंगी एखाद्या मतदारसंघामध्ये एखादा लोकप्रतिनिधी असतो। या लोकप्रतिनिधीचं काम हे त्या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सोडवणं, त्यांच्या विकासाची कामं करणं हे तर असतंच, पण काही मोजके मतदारसंघ असे भाग्यवान असतात, असे नशीबवान असतात की आपण म्हणतो पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकात झेंडा, आणि त्या पद्धतीने जेव्हा आपला लोकप्रतिनिधी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा अख्ख्या राज्यावर उमटवत असतो तो मतदारसंघ तुमचा आहे आणि ते नाव आहे राजेश भैया टोपेंचं। कारण कोरोनाचा जो महामारीचा काळ होता, या काळामध्ये खरं तर संसदेमध्ये आम्हाला क्युबिकल करून दिले होते, तुम्ही संसदेचं कामकाज बघितलं असेल, आणि कोरोनाच्या काळातही संसदेचं जेव्हा कामकाज सुरू असायचं तेव्हा सगळ्या राज्यांमध्ये, देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये कोरोनाच्या काळात जो हाहाकार माजलाय, त्या राज्यातले खासदार, त्या राज्याची परिस्थिती, त्या राज्याची दुर्दशा ही पोट तिडकीनं मांडत असायची, आणि जेव्हा ती परिस्थिती मांडत असायचे तेव्हा महाराष्ट्रातले खासदार अभिमानानं सांगायचे की जरी शिक्षणानं इंजिनियर असला तरी निष्णात डॉक्टरच्या वर आमचे आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे हे महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेत आहेत, हा तुमचा अभिमान आहे। म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीला जेव्हा आम्ही शिरूरमध्ये फिरत होतो तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेकांनी सांगितलं यंदा मत तुम्हाला, कारण कोरोनाच्या काळच्या वेळी घरात अडचण झाली होती, बेड उपलब्ध होत नव्हता, तुम्ही बेड उपलब्ध करून दिला। साधं लोकप्रतिनिधीचं काम आहे, पण बेड उपलब्ध करून दिला म्हणून जर त्याची कृतज्ञता ठेवत असतील तर मला वाटतं ज्या माणसानं महाराष्ट्र वाचवण्यासाठी घरातलं दुःख सुद्धा बाजूला ठेवलं त्या राजेश भैयांच्या प्रती तुमची कृतज्ञता काय असेल याची कल्पना न केलेली बरी आहे। आणि म्हणून फार जास्त बोलण्यापेक्षा खरं तर तुमच्याकडे मागणं मागायला आलोय, आणि भैयासाहेब हे मागणं मागायला आलोय तुमच्या मतदारसंघामध्ये ते यासाठी, कारण गेल्या वर्षी जी अडचणीची परिस्थिती पक्षावर आली, भले भले म्हणणारे पक्ष सोडून गेले, विशेषतः ज्यांच्या संस्था होत्या अशा अनेकांचं धाबं दणाणलं आणि अनेकांनी बाजू बदलली, अनेकांनी आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडलं, पण या विपरीत परिस्थितीत सुद्धा अनेक जण सांगत होते संस्था असती तर अडचणी होतील, आता काही खरं नाही, आता काही शिल्लक नाही, आता निर्णय घ्यायला पाहिजे, हे सगळं सांगत असताना आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या साथीनं मराठवाड्यातला हा कोहिनूर हिरा जर ठामपणे पवार साहेबांच्या पाठीशी उभा असेल तर ते नाव राजेश भैया टोपेंचं।
आता तेच आगे बढवायचंय आणि तेच आगे बढवण्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलोय की जसं भैया साहेबांनी सांगितलं तसं घनसावंगी मतदारसंघाची जबाबदारी सगळी तुम्ही घ्या आणि भैया साहेबांना आगे बढवण्यासाठी त्यांना मराठवाड्यात फिरण्यासाठी जास्तीत जास्त मोकळं करा। ही तुमची जबाबदारी आहे, कारण मराठवाड्यातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे जी ताकद उभी करायची आहे आणि महाविकास आघाडीचं जे सरकार या विधानसभेनंतर आणायचंय त्यामध्ये राजेश भैया टोपे यांचा सिंहाचा वाटा असणार आहे आणि ती गोष्ट ती जबाबदारी तुमच्या प्रत्येकाने घेतली पाहिजे। आणि हा स्वार्थ नाही, ही परिस्थिती ही वस्तुस्थिती आहे। आज लोकसभेची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या कडे लोकसभा निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं, कारण 2 वर्षापूर्वी शिवसेना पक्ष फोडला होता। तुम्ही सगळ्यांनी ऐकलं होतं 50 खोके विसरला का? हाय ध्यानात? हा काय काय विसरायचं नाही ते नंतर परत सांगणार आहे, पण 2 वर्षापूर्वी झालं होतं 50 खोके एकदम ओके आणि नंतर वर्षापूर्वी झालं लावू का आईस नाही तर सत्तेत येऊन बैस। आणि त्यावेळी परिस्थिती झाली, हे पक्ष फुटले आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये खरोखर महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलं होतं की जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, जो महाराष्ट्र महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा सांगतो, जो महाराष्ट्र स्वाभिमानासाठी दिल्ली समोर गुडघे न टेकणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आजही काळजावर कोरून घेतो, हा महाराष्ट्र या पैशांनी विकला जाणार? हा महाराष्ट्र या दबावाकडे झुकणार की महाराष्ट्र स्वाभिमानानं उभा राहणार? तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, तुम्हाला मानाचा मुजरा करतो की लोकसभा निवडणुकीत तुम्ही दाखवून दिलं महाराष्ट्र हा स्वाभिमानाच्याच बाजूने उभा राहणार, हे तुमच्यापैकी प्रत्येकाने दाखवून दिलं। पण भावांनो, लोकसभा तो सिर्फ झाकी थी, विधानसभा भी बाकी है। आणि लोकसभेत जे काही झालं त्यामुळे सरकार भी खडबडून जागा झालं, महायुतीतले 3 पक्ष खडबडून जागे झाले, म्हणजे लोकसभेत मतांची झाली कडकी, म्हणून यांना बहीण झाली लाडकी। एवढी वर्षाच्या बहिणीची कधी आठवण झाली नाही, त्या बहिणीला अचानक यांनी लाडकी केलं। पण बहीण आता म्हणायली, मला भावा ववाळणी देतो ते चांगलंच आहे, आमच्याच कष्टाचे पैसे आहेत। पोरग जन्माला येतं वॅक्सिन लावतो का इंजेक्शन देतो का नाही पोरग जन्माला आल्यावर, त्या वॅक्सिनवर बी जीएसटी आहे। आणि माणूस गेल्यानंतर तिरडीवर अंथरलेल्या कापडावर आणि कफनवर सुद्धा